नमस्कार दोस्तों, वार न्यूज़ में सभी दर्शकों का स्वागत है। आज सोलापुर जिले के एमआईएम के अध्यक्ष शौकत पठान ने संवाददाता सम्मेलन को संबोधित करते हुए कहा कि पार्टी में एकनिष्ठ रहूंगा, लेकिन कुछ दिनों के लिए मैं पार्टी से अलिप्त हो जाऊंगा। ऐसा उन्होंने आज अपने संवाददाता सम्मेलन में कहा। देखिए एक रिपोर्ट। धन्यवाद। पक्षातून जर अलिप्त राहून जरा मी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी थांबत आहे. कोणती अडचण आहे? काय व्यक्तिगत अडचण आहे जी तुम्ही पक्ष सोडताय? एक मिनिट थांबा जरा, त्यांना एकदाच बसू द्या. अजून कोण कोण येणार आहे? त्यांना येऊ द्या. एक तासभर थांबा. 2:30 व्यक्तिगत अडचण आहे की पक्षीय राजकारण? आणि मन मोकळं बोला. एक तर पक्षात राहायचं की नाही ते ठरवा, काँग्रेसमध्ये जायचं नाही ते आज ठरवा. मी ऑल इंडिया मजलिस इत्यादी मुस्लिम पार्टीमध्येच राहणार आहे. त्या पार्टीवर सक्रिय काम करणारच आहे. थोड्या दिवसासाठी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी थांबत आहे. एमआयएम पक्षामध्ये आपण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेलात. त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदासाठीचं पत्र मिळालंय का? नाही, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षांना जाहीर केले की मला. जाहीर करणं वेगळं, पत्र देणं वेगळं. नाही, त्यांनी जाहीर केलं. पत्र म्हणजे काय आहे? त्यांनी स्वतः सांगितले, एखादा कोणी पत्रकार विचारलं तर मला सांगा, मी त्यांना उत्तर देतो. आणि ते स्पष्टपणे सांगितले मला, तुमच्या तरी कोण उत्तर करायची गरज नाही. मी एकदा सांगितलं विषय संपला म्हणून सांगितलं. आता येईल ते पत्र, येणार आहे. पत्र नाही, तुम्ही पक्षामध्ये नाराज आहे हे स्पष्ट जाणवत आहे. हे नाराज नाही. फारुखभाई शाबकी माझ्या बरोबर आहेत. इम्तियाज जलील साहेब माझ्या बरोबर आहेत. माझे सदर बॅरिस्टर असुद्दीन साहेब माझ्या बरोबर आहे. आमच्या या भागाचे प्रभारी अनवर सादा साहेब माझ्या बरोबर आहेत. आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या बरोबर आहेत. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे जरा मी थांबत आहे. नाही, मध्यंतरच तुम्ही कुठला तरी एक ऑडिओ व्हायरल केल्यापासून फारुख शाब्दी असतील किंवा वरच्या वरिष्ठ लेवलचे सगळे नाराज आहेत. काय असं बोलणं झालं होतं पुन्हा? कोणी नाराज नाही. आम्ही सगळे एकत्रच आहे. तर सक्रिय होण्यामध्ये थांबत, माझ्या घरच्या अडचणीमुळे मी माझ्या वैयक्तिक कामावर थांबत आहे. एकाच घरात काँग्रेस आणि एमआयएम असं अनेक घरात आहे सगळे. असं माझ्या एकट्याच घरात नाही. मोठे, आता मी छोटासा कार्यकर्ता आहे. मोहिते पाटील असो, आणि इथेच आपल्याकडे एक साधारण नगरसेवक लहू गायकवाड म्हणून एक आहे आपल्याकडे. हो, त्यांच्या घरात पण दोन आहे. अशा खूप ठिकाणी आहे. बरं, फिरदोस पटेल मॅडम तर त्यांचं व्यक्तिगत राजकारण, त्यांचं काँग्रेसवर प्रेम आहे. त्यांचं प्रेम ताईवर आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठलेही अधिकार नाही. तुम्ही जिल्ह्याचे प्रतिनिधी आहे. मग ही सगळी निवडणूक फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार आहे ना? असं असताना तुम्ही नेतृत्वालाच एक प्रकारचं चॅलेंज देत असं वाटत नाही का? नाही, ऐकून घ्या. इम्तियाज जलील साहेब सोलापुरात ज्यावेळी आलते त्यावेळी आमचं बोलणं झालं की सोबत तुम्हाला आम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष करणार आहोत. महापालिकेत किती नगरसेवक आणू शकतो तुम्ही? 20 ते 22 आणू शकतो साहेब म्हणलं मी. नक्की का? हा, नक्की. मग त्यावेळी माझं नाव डिक्लेअर करताना अध्यक्षपदावर त्याने स्वतः इम्तियाज जलील साहेबांनी, शौकतभाई तुम्ही किती नगरसेवक आणणार? मी म्हणलो 22. तेव्हाच तुम्ही 20 सांगितले तर 2 वाढले, 22 झाले. अभिनंदन तुमचे म्हणले. 22 नगरसेवक निवडून आणून औरंगाबादला यायचं म्हणले मला. येऊन त्यांना सांगितलं औरंगाबादला यायचं आणि तुमच्यावर जबाबदारी देत आहे. यासाठी फारुखभाई शाब्दी, मी स्वतः, आम्ही दोघं बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक लढवणार आहे. जिल्ह्याचं पण तुम्हाला का दिलंय? शहरात जर काम करायचं असेल तर तुम्हाला ठरलं काय माहिती आहे का? फारुखभाई शाब्दी शहराचे अध्यक्ष असो या जिल्ह्याचे, शौकत पठाण जिल्ह्याचे असो शहराचे असो, आम्ही दोघं एकच आहेत आणि दोघं एकत्र काम करावं. नाराजी नाही का? काही नाराजी नाही. अधिकृत पत्र न मिळाल्यामुळे ही पाऊल उचलले का तुम्ही? नाही. माध्यमांशी अनेक वेळा तुम्ही म्हटलात ना माझी नाराजी आहे वगैरे म्हणून. तसं काय जात नाही. मी मध्यस्थीतून मुस्लिम प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रेम करतो आणि ते कार्यकर्ते पण माझ्यावर प्रेम करतात. ते सगळे माझ्या बरोबर आहेत. मग इम्तियाज जलील यांचा फारुख शाब्दींवर दबाव आहे का फारुख शाब्दींचा इम्तियाज यांच्यावर दबाव आहे की बाबा मला शहराचे अधिकार असताना शौकत पठाण शहरामध्ये लक्ष घालतायत? नाही, तसं काय नाही. असं कुठलाही काय नाही, वाद नाही, काय नाही. सगळे एकत्रच दबाव आहे. तात्पुरतं थोडं थांबत आहे मी. मग काँग्रेस सोडल्यामुळे तुम्हाला पश्चाताप होतं का एमआय मध्ये येऊन? तसं काय नाही. एवढं का इमाममध्ये चांगला वेळ वैयक्तिक म्हणजे मला
काँग्रेसमध्ये दबावमध्ये होतो मी हा. इथं मला स्वतंत्र आहे म्हणायचं बोलण्यासाठी स्वतंत्र असलं तर मग कसं काय कोंडी होत नाही का? असं तुमची अपेक्षा आहे का नाही? काँग्रेस असेल, सेना असेल, बघा समविचारचे पक्ष आहेत, सगळे पक्ष जाती धर्माला घेऊन जाणारे पक्ष जे आहेत त्यांच्याशी युती करण्यास तयार आहे. पण काँग्रेसचा प्रश्न जे येतो मी मागच्या वेळी पण सांगे सन्मानपूर्वक वागणूक आम्हाला जर दिली तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहे. शौकतभाई नेहमी चर्चेमध्ये राहणारे शौकत पठाण हे वरिष्ठांच्या नजरेत बसले का नजरेत डोक्यात टोचले? बसले. आता डोक्यात तुम्ही बसले का तर नजरेत बसले वापस- असं म्हणायचं नितीनला. कारण योग्य वाटत नाही शौकतभाई. हा? कारण योग्य वाटत नाही, नाही. नजरेत बसले का डोक्यात बसले असं नितीनला विचारायचं होतं. कसं कुठं बसले नेमकं नजरेत का डोक्यात? आता तसं काय पण नाही आहे त्यांच्या मनात आहे मी डोक्यात पण नाही नजरेत पण नाही त्यांच्या मनात मी आहे आणि त्यांच्या मनात मी राहणार आहे. मग तुम्ही सन्मानाने काँग्रेसने वागणूक दिली तर त्यांच्या सोबत जायचं म्हणताय. मग काँग्रेसने तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली नसल्यामुळेच तुम्ही बाहेर पडलो ना. हो बरोबर आहे की काय तर सुधारणा होईल. काय झालं नेमकं 97% समाज मुस्लिम समाज काँग्रेसपासून दुरावलेला लोकसभेत त्यांच्याबरोबर होतं महाराष्ट्रावर असो देशभर असो आणि सोलापूर शहरात तर असं झालं सध्या तरी बाकीचं मी शहरापुरता बोलतो आणि जिल्ह्यापुरता बोलतो. या शहरातील खासदाराने ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने नागरिकाला बोलतात त्यांचं जरा ह्याच्यामुळे जे आहे ना समाज आता तुम्हाला स्पष्ट बोलतो का लपवत नाही. ज्यावेळी खासदार निवडून आल्यावर सगळ्या समाजाचं अभिनंदन केले त्यांचं स्वागत केले आणि सगळ्याला जेवण सुद्धा दिले ते. बघा तुम्ही पद्मशाही समाज असतो लक्ष्मी मंदिराच्या मागं इतर समाज मराठा समाज तिकडं असं वेगळं त्यांनी स्वागत केले आणि त्यांचं अभिनंदन केले. मुस्लिम समाजालाच अभिनंदन केलं नाही त्यांनी. त्यामुळे समाज नाराज होऊन जे आहे ना काँग्रेसच्या मागून जरा एम पण आलेलं. असं म्हणतात की नाराजी व्यक्त सन्मान मिळत नसल्यामुळे तुम्ही